नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे 30 प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग खेळला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असेल मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अर्शद नदीम यांनी किती मीटर रेकॉर्डसह भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अर्शद नदीम यांनी किती मीटर रेकॉर्डसह भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 92.97 मीटर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अर्शद नदीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अर्शद नदीम हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाकिस्तानी देशाचा खेळाडू आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेमध्ये कोणी मांडलेले आहे? भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेमध्ये कोणी मांडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे के राम मोहन नायडू यांनी भारतीय विमान विधेयक 2024 मध्ये लोकसभेमध्ये मांडलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताच्या नीरज चोप्राने याने कोणते पदक जिंकलेले आहे? पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महसूल दिन हा 1 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे असून त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1983 अधिकारी आहेत. 1983च्या अधिकारी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणत्या मित्रांनो? कांस्य पदक हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे? नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 50 मीटर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळालेले आहे? किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 72 वर्षानंतर महाराष्ट्राला पदक मिळालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा खशाबा जाधव नंतरचा महाराष्ट्र राज्याचा कितवा खेळाडू ठरलेला आहे? ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा खशाबा जाधव नंतरचा महाराष्ट्र राज्याचा कितवा खेळाडू ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दुसरा खेळाडू ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे? केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टोकियो हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे? शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या
पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बांगलादेश हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मनू भाकर यांची निवड करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो? हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 6 ऑगस्ट या दिवशी हिरोशिमा दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला किती किलो वजन गटात अपात्र ठरवण्यात आलेले आहे? पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला किती किलो वजनाच्या गटात अपात्र ठरवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 50 किलो वजन गटामध्ये. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून किती ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरवले आहे? भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरवले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 100 ग्रॅम वजन गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावलेले आहे? भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 89.45 मीटर. हे काय मित्रांनो, 89.45 मीटर भारताला रौप्य पदक जिंकलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अर्शद नदीम यांनी कोणत्या खेळात सुवर्णपदक पटकावलेले आहे? पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अर्शद नदीम यांनी कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भालाफेक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कांस्य पदक जिंकलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक पटकावलेले आहे? भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्पेनचा पराभव करून कांस्य पदक पटकावलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत एकूण किती ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत? भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत एकूण किती ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 13 पदके ही जिंकलेली आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे? डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बांगलादेश. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, कामिल मंदोरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? कामिल मंदोरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ट्युनिशिया. काय
ट्युनिशिया हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे IPS रवी गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि भारत बांगलादेश यांच्या सीमेवर देखरेख करण्यासाठी म्हणजे कोण आहे मित्रांनो? IPS रवी गांधी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जागतिक जैव इंधन कधी साजरा केला जातो? जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 ऑगस्ट या दिवशी जागतिक जैव इंधन दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ने कोणते पदक पटकावलेले आहे? पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ने कोणते पदक पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कांस्य पदक पटकावलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.